भीमशी अवलादीचा आहे. माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो. देवेंद्र फडणवीस त्याच्या चिल्लर चाळे करत लावतो होय दिवसपीला. मराठ्याचे डीजे बंद पाडन, पुढे काहीच करण. शांततेच आठवणी, शांततेच मी जात मागणी करते. तुम्ही विनाकारण त्याला लाटवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे हे काय विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घालायची होती काय मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार करायचा होता काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं आणि आम्ही तुमचे त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतक्या तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण त्या जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला ते कधी केस करायचे बुवा. त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. डीजे बंद करा, तो एखादा बघूनच घेईन. ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण हा तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी त्या देवेंद्र फडणवीस ऐकायच्या लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? या काही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला. आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी जाणतो. मी यायला मुंबईला, आपण भेटू होतो घराकडूनच आहे मी. बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे. विनाकारण नाही जायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते.